अमरावतीच्या स्त्री रुग्णालयामध्ये जर आपण पाहिलं तर नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागामध्ये स्फोट होऊन व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 बाळांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यानंतर आता प्रशासनाचं वराती मागून घोळं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। इलेक्ट्रिकच्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। काल जर आपण पाहिलं तर फायर अलार्म जे आहेत ते वाजले नव्हते, त्यामुळे ही आग जी आहे ती वेगाने पसरली। तात्काळ जर फायर अलार्म वाजले असते तर आग जी आहे ती आटोक्यात आणली असती, त्याचं स्प्रिंकलर झालेलं असतं, परंतु ते झालं नाही। त्यामुळे आता दुसरीकडे इलेक्ट्रिकचे कामं जी आहेत त्या ठिकाणी करायला सुरुवात झालेली आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी आता कामं जी आहेत ती सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सायरन वाजला पाहिजे यासाठी जर आपण बघतो थेट कनेक्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। इलेक्ट्रिशियन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण इलेक्ट्रिशियनशी बोलणार आहोत। दादा, काय नेमकं काय कारण झालं, काय करताय तुम्ही आता काम या ठिकाणी? हे डायरेक्ट टाकत आहे, आता बटनावर बंद काय नेमकं काय आता काम करताय तुम्ही? डायरेक्ट टाकत आहे बटनावर, आता बंद होणार नाही कोणतंही फायर। यापूर्वी कसं होतं? बटनावर बंद होत होता, कोणी बटन बंद करू शकत होतं, आता कोणीच बंद करणार नाही। आता सायरन वाजते का? वाजून दाखवा एकदा। थांबा 1 मिनिट। आपण बघू शकतो या ठिकाणी आधी जर आपण पाहिलं तर बटनावर संपूर्ण ही यंत्रणा कार्यरत होती, परंतु आता या ठिकाणी डायरेक्ट करण्यात आलं, जेणेकरून कोणीही बटन या ठिकाणी दाबू नये किंवा हे संपूर्ण फायर अलार्मची सिस्टीम बंद करू नये यासाठी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता काम सुरू झालेलं। परंतु अशा अनेक त्रुटीच्या ज्या कामं आहे हे जर आधी केली असती तर ही दुर्घटना टाळल्या गेली असती, असा सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होत आहे। 3 बाळांचा जो आहे तो निष्पाप बाळांचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का, असा सवाल जो आहे तो संपूर्ण या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।